नमस्कार मंडळी. रेशन दुकानामध्ये आता 4G ई-पॉज मशीन व IRIS स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा धान्याचा होणारा अपहार गैरव्यवहार थांबण्यासाठी लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची ई-पॉज मशीनद्वारे बायोमेट्रिक ओळख पटवून सीधा वस्तूंचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रास्त भाव दुकानामध्ये 2G 3G ई-पॉज मशीन बसवण्यात आल्या होत्या. सदर सेवा देणाऱ्या संस्थांना कालावधी संपुष्टात आल्याने रास्त भाव दुकानामध्ये नवीन ई-पॉज मशीन बसवण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार OS30, वीजनेट आणि इग्रो या 3 सिस्टम इंटिग्रेटर संस्थांची नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने सदर कंपन्यांसोबत दुकानातच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार करण्यात आला आहे. यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भागे, उपसचिव नेत्रा मानकापे, अवर पूजा मानकर, कक्ष अधिकारी आशिष मात्रम यांच्यासह संबंधित संस्थांचे प्रतिनिधी मंजुनाथ राजेंद्र नजरवाले, गिरीश पालघर उपस्थित होते. रास्तभाव दुकानामध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई-पॉज मशीन 4G व IRIS स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फिंगरप्रिंट उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करता अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींची पडताळणी अधिक करावी असा मोठा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागला आहे. शिधापत्रिकामध्ये आधार संलग्न पात्र असलेल्या पण फिंगरप्रिंट न देता नसलेल्या व्यक्तींना IRIS स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे आता आधार संलग्न हाताचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्याचे स्कॅन केले जाणार आहे. सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री यांच्यासह मार्गदर्शनाखाली विभागाने रेशन दुकानावरील अन्न धान्य वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीने अवलंबण्याकरिता येणार असून नागरिकांना रेशन व सुलभतेने उपलब्ध होणार असल्याचे विभागाचे सुमंत भागे यांनी सांगितलेले. त्यामुळे आता तुमचा रेशन दुकानावरती ठसा जरी नाही आला, हाताचा ठसा जरी नाही आला, तर तुमच्या डोळ्याची स्कॅनिंग करून तुम्हाला तुमचा धान्य घेता येणार आहे आणि त्यासाठी 4G तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.